हॅलो एव्हरीवन. तर आज आपण कंबाईंड PYQs बघणार आहे, टेस्टिंग ऑफ हायपोथिसिस आणि त्याच्या रिलेटेड थेअरीवरचे. ठीक आहे. ॲक्च्युली थेअरी क्वेश्चन्स नाही बघणार आपण फक्त प्रॉब्लेम्स बघणार आहे, पण वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स बघणार आहे PYQs, जे मागच्या क्वेश्चन पेपर्समध्ये आलेले आहेत. ठीक आहे. तर x इज इक्वल टू नंबर ऑफ हेड्स या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. आधी एक्झाम्पल काय दिलं ते बघूया. लेट P बी द प्रोबॅबिलिटी दॅट अ कॉइन विल फॉल हेड in a single toss in order to test H naught such that probability is equal to 1/2 against H1 probability is equal to 3/4. म्हणजे एक ऑल्टरनेटिव्ह हायपोथिसिस आणि नल हायपोथिसिस तुम्हाला दिलेली आहेत. तर नल हायपोथिसिस म्हणजे काय, H नॉट आपण कन्सिडर करतो, तिथं प्रोबॅबिलिटी किती दिली आहे, P इज इक्वल टू 1/2. म्हणजे एका सिंगल टॉसमध्ये हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, 1/2. आता तुम्हाला अल्टरनेटिव्ह अगेन्स्ट म्हटलेलं आहे, बरोबर. अगेन्स्ट म्हणजे ऑल्टरनेटिव्ह हायपोथिसिस काय दिलं आहे, H1 इज प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 3/4. ओके. द कॉइन इज टॉस्ड 5 times अँड H नॉट इज रिजेक्टेड इफ मोर दॅन 3 हेड्स आर ऑब्टेन्ड. म्हणजे 5. So the coin is tossed 5 times and H naught is rejected if more than 3 heads are obtained. ओके. म्हणजे 5 वेळा टॉस केल्यानंतर जर 3 किंवा 3पेक्षा जास्त, ॲक्च्युली 3 नाही, मोर दॅन 3 म्हटलंय त्यांनी, म्हणजे 3पेक्षा जास्त जर हेड्स आले तर आपण H नॉटला रिजेक्ट करणार आहे. म्हणजे त्या केसमध्ये प्रोबॅबिलिटी P जी आहे ती 1/2 असेल का, नसेल, ती असेल 3/4. ओके. सो फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ टाईप 1 एरर अँड पॉवर ऑफ द टेस्ट. ओके. आता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, टाईप 1 एरर आणि पॉवर ऑफ द टेस्ट, या काय आहेत ते आपण नंतर बघूयात. आधी जे गिवन आहे ते लिहूयात. ओके. सो लेट x बी द नंबर ऑफ हेड्स obtained in 5 tosses. Okay. So what is given? H naught is given to you. It is probability is 1/2 and H1 is given to you. Probability is 3/4. Okay. सो ऑब्वियस गोष्ट आहे, जर 3/4 म्हणजे प्रोबॅबिलिटी जर जास्त असेल 1/2 पेक्षा, तरच तुमचे नंबर ऑफ हेड्स जास्त येण्याची पॉसिबिलिटी आहे ना. म्हणून तर त्यांनी नंबर ऑफ हेड्स 3 पेक्षा जास्त आले तर ते H नॉट रिजेक्ट करतात. म्हणजे प्रोबॅबिलिटी इज नॉट इक्वली लाईकली विथ द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग टेल. ओके. सो रिजेक्ट H नॉट गिवन दॅट रिजेक्ट H नॉट if more than 3 heads are obtained. Okay, more than 3 heads are obtained. Okay. Thus the rejection region is, what is the rejection region then? So the rejection region is x is greater than 3. बरोबर. 3पेक्षा जास्त हेड्स असतील तर आपण रिजेक्ट करतोय, बरोबर. सो x इज इक्वल टू 4 अँड x इज इक्वल टू 5. दीज आर द 2 possibilities. Okay. So type 1 error, what is the type 1 error? Type 1 error is रिजेक्टिंग H नॉट. आपण ऑलरेडी याच्यावरचा व्हिडिओ बघितलेला आहे, बरोबर. टेस्टिंग ऑफ हायपोथिसिस मधले इम्पॉर्टंट टर्म्स. ओके. त्याच्यामध्ये मी टाईप 1 एरर तुम्हाला सांगितलेली आहे. तर टाईप 1 एरर काय असते, रिजेक्टिंग H नॉट वेन इट इज ट्रू. ओके. ट्रू आहे आणि तरी आपण रिजेक्ट करतोय, ट्रू आहे आणि तरी आपण रिजेक्ट करतोय, त्यावेळी ची जी एरर असते किंवा ती जी एरर असते तिला आपण अल्फा म्हणतो. सो व्हॉट इज अल्फा देन? अल्फा इज प्रोबॅबिलिटी ऑफ, आता काय कन्सिडर करून चाललोय आपण, H नॉट इज ट्रू कन्सिडर करून चाललोय, बरोबर. म्हणजे प्रोबॅबिलिटी इज 1/2. ओके. हे आपण कन्सिडर करून चाललोय आणि तरी आपण H नॉट रिजेक्ट करतोय. म्हणजे काय, तर x इज ग्रेटर इक्वल 4. ओके. जर x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 3 आली तरच आपण H नॉट रिजेक्ट करतो ना, बरोबर. सो इथं ही कंडिशनल प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आणि दिस कंडिशनल प्रोबॅबिलिटी इज नथिंग बट अल्फा. ओके. सो अल्फा इज प्रोबॅबिलिटी ऑफ x greater equal 4 already occurred, H naught is 2, that is probability is 1/2. ओके. सो तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे,
the probability of x is equal to 4 plus probability of x is equal to 5, where small p is 1 by 2. So alpha is probability of x is equal to 4. This is binomial distribution. Okay, you will have either head or tail, so you can find out by using binomial formula. Okay, so how many tosses are there? 5 tosses. 5c 4, 1 by 2 is the probability of getting head. Okay, so raised to 4, 1 by 2 raised to 5 minus 4, plus 5 choose 5, or you can directly write how many heads you are getting. 5 heads, no tails are there. Okay, so this is 1 by 2 raised to 5. Okay, so alpha is equal to 5c4 nc n minus 1 is, okay, nc n minus 1 is always n. So here 5c4 is 5, so 5 into 1 by 2 raised to 4, 1 by 2 raised to 1, so it is 1 by 2 raised to 5 plus 1 by 2 raised to 5. So it is clearly alpha is equal to 5 by 32 plus 1 by 32. So it is alpha is equal to 6 by 32, that is 2 3s are 6 and 2 16s are 32. So 3 by 16 is the value of alpha. Okay, now second thing they have asked is power of the test. Okay, दुसरी गोष्ट त्यांनी काय विचारली, power of the test. आता power of the test काय असते? पॉवर ऑफ द टेस्ट जिथे आपण इम्पॉर्टंट टर्म्स बघितलेले आहेत टेस्टिंग ऑफ हायपोथेसिसच्या, तिथं मी सांगितलं होतं की पॉवर ऑफ द टेस्ट इज रिजेक्ट H naught when it is false. Okay, when it is false, this is your power of the test. Okay, so power is equal to probability of rejecting H naught when it is false. Okay, so what is it? It is equal to, आता H naught जर false असेल तर H1 ट्रू असायला हवा आहे, बरोबर. सो H1 ट्रू म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू 3/4. सो या केसमध्ये H naught आपण रिजेक्ट कुठं करतो? व्हॉट इज युअर रिजेक्शन रिजन? अगेन इट इज ग्रेटर इक्वल 4, द व्हॅल्यूज ऑफ नंबर ऑफ हेड्स ग्रेटर इक्वल 4. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x इज greater equal 4 when probability is equal to 3/4. Okay, so this is you have to find. So probability of x is equal to 4 plus probability of x is equal to 5 when small p is equal to, that is the probability of getting head is 3/4. So it is equal to 5 choose 4, 3/4 raised to 4. What is the probability of getting tail then? It is q, 1 minus p is equal to 1/4. Okay, so 1/4 is the probability of getting tail, so raised to 1 plus 3/4 raised to 5. So it is equal to 5 3/4, that is 3/4 raised to 4 into 1/4 plus 3/4 raised to 5 is 243 divided by 1024. Okay, so 5 3 4s are 3 raised to 4, 81 divided by 4 raised to 4 is 256. Okay, into 1/4 plus 243 divided by 1024. So it is equal to 81 5s are 405. Okay, divided by 1024 plus 243 divided by 1024. So finally it is addition of 405 and 243. कॅल्सीवरती करा, 648 divided by 1024. So finally dividing by the common factor. What is the common factor?
4 is the common factor. Okay, so divide by 4, you will get 81 divided by, no, not 4. Okay, you can put it in calci, okay, and you can get its reduced form. It is 81 by 128. Okay. Actually 8 is the common factor. Okay, you have to divide both numerator and denominator by 8. Okay, then you will get 81 by 128. Okay, so this is the answer. तर टाईप 1 एरर म्हणजे काय? टाईप 1 एरर म्हणजे जेव्हा तो करेक्ट असतो आणि तरी आपण त्याला रिजेक्ट करतो, आणि पॉवर ऑफ द टेस्ट म्हणजे काय? तो फॉल्स असतो त्यावेळी आपण त्याला रिजेक्ट करतो, बरोबर. सो हे विचारतात, याच्यावरती 100% एक क्वेश्चन असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज the table below gives the number of customers visit the certain company on various days of the week. ओके, तर डेज दिलेले आहेत आणि कस्टमर्स किती व्हिजिट करतात पर डे ते दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर टेस्ट ॲट 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स वेदर द कस्टमर व्हिजिट्स आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द डेज ऑर नॉट. ओके, म्हणजे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे का नाही, म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं की इक्वल नंबर ऑफ कस्टमर्स एव्हरी डे व्हिजिट करतायत का नाही, हे तुम्हाला चेक करायचं. आता युनिफॉर्मिटी बघूनच असं वाटतंय की युनिफॉर्मिटी नाही आहे, कारण संडेला 6 येत आहेत, मंडेला 4 येत आहेत, ट्यूजडेला 9 येत आहेत, बरोबर. पण ते बाय युझिंग काय स्क्वेअर टेस्ट आपल्याला चेक करायचं आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी जे गिव्हन आहे ते आपण लिहूयात. सो काय गिव्हन आहे? गिव्हन ऑब्झर्व्ड number of occurrences, number of customers, बरोबर. तर काय दिलेलं आहे तुम्हाला? संडे, मंडे, थोडंसं व्हर्टिकली लिहून घेऊयात आपण. ओके, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटर्डे. ओके, सो संडेला किती लोक व्हिजिट करत आहेत? 6 लोक. ओके, त्यानंतर 4, या सगळ्या ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीज आहेत, बरोबर, की किती लोक येत आहेत. ओके, 9, आफ्टर दॅट 7, 8, 10 अँड 12. आता एक्सपेक्टेड जे आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर एक्सपेक्टेडसाठी काय करावं लागेल? टोटल नंबर ऑफ कस्टमर्स किती आहेत ते आधी बघावे लागतील, बरोबर. सो टोटल नंबर ऑफ कस्टमर्स या सगळ्यांची ॲडिशन. ओके, या सगळ्यांची ॲडिशन करावी लागेल ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीजची, आणि टोटल नंबर ऑफ कस्टमर्स काढायला लागतील. टोटल नंबर ऑफ कस्टमर्स आहेत 56. ओके, या सगळ्यांची ॲडिशन सम केली. ठीक आहे, तर एक्सपेक्टेड जे आहेत ते काय काय यायला पाहिजेत? युनिफॉर्मिटी तुम्ही अज्युम करून चाललाय, बरोबर. वी आर अज्युमिंग H0 इज व्हॉट? H0 इज customers are uniformly distributed over the days. Okay, distributed over the days. ओके, सो जर तुम्ही युनिफॉर्मिटी अज्युम करतायत तर टोटल 56 पैकी पर डे किती यायला पाहिजे? टोटल डेज आर देअर 7. ओके, सो एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी जी आहे एव्हरी डे कस्टमर्सची ती काय असायला हवी? 56/7, दॅट इज 8, बरोबर. म्हणजे प्रत्येक दिवसासाठी एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी किती आहे? 8, 8, 8, 8, 8, 8 अँड 8. आता आपण काय स्क्वेअर टेस्ट वापरतो, तर काय स्क्वेअर टेस्टमध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करावं लागतं? ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी मायनस एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी. तर हा कॉलम तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, बरोबर. तर हा कॉलम फाइंड आउट करताना इथं ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी 6 मायनस एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी 8, सो 6 - 8 इज -2, -2चा स्क्वेअर 4 डिवायडेड बाय एक्सपेक्टेड इज 8, म्हणजे 4/8. सो व्हॉट इज इट? 0.5. ओके, सो या केसमधली एक्सपेक्टेड काय आली तुमची? सॉरी, या केसमधली पहिली व्हॅल्यू काय आली? O - E² डिवायडेड बाय Eची 0.5. सेकंड केसमध्ये 4 - 8 दॅट इज -4
चा स्क्वेअर म्हणजे 16 डिवायडेड बाय एक्सपेक्टेड इज 8. 16/8 इज 2. सो या केसमध्ये व्हॅल्यू काय आली 2. तशाच सेम व्हॅल्यूज तुम्हाला कन्सिडर करून फाइंड आउट करायच्यात फॉर ऑल फर्दर व्हॅल्यूज. ओके, पुढच्या सगळ्या व्हॅल्यूजसाठी. सो त्यानंतर काय येणार आहे 0.125. ओके, 9 - 8 स्क्वेअर डिवायडेड बाय 8. आफ्टर दॅट 0.125. आफ्टर दॅट 0. next is 0.5 and last one is 2. So these are the values given. Now we have to take the summation of all these types of entries. Okay, शेवटचा कॉलम जो आहे त्याची आपल्याला सम घ्यायची. आपली काय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो व्हॉट इज युअर काय स्क्वेअर? काय स्क्वेअर इज ॲक्च्युली ॲडिशन ऑफ ऑल दिस entries in the last column, that is summation observed minus expected square डिवायडेड बाय एक्सपेक्टेड. हा जो शेवटचा कॉलम आहे त्याची सम घ्यायची. ठीक आहे. सो शेवटच्या कॉलमची सम काय येईल 0.5 प्लस 2 प्लस 0.125 प्लस 0.125 प्लस 0 प्लस 0.5 प्लस 2. So finally it is, what is it? It is 5.25, which is clearly less than the given critical value. What is the given critical value? It is 15.592. त्याच्यापेक्षा ही छोटी आली कॅल्क्युलेटेड. बरोबर. सो इट इज स्ट्रिक्टली लेस दॅन काय स्क्वेअर क्रिटिकल व्हॅल्यू, that is chi-square given at 6, 0.05. Degree of freedom 6 and level of significance is 0.05, which is 15.592. Okay, which implies that H0 is, since chi-square calculated is less than chi-square critical value 6, 0.05, which implies that जर लहान असेल कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू तर आपण H0 ॲक्सेप्ट करतो. सो H0 इज ॲक्सेप्टेड, which implies that customers are uniformly distributed. ओके. सो अशा पद्धतीने आपण काय स्क्वेअर ही टेस्ट अप्लाय करतो. तिथं प्रत्येक वेळी असं टेबल दिलेलं असेल का? नो. आपण काय स्क्वेअरचे जे व्हिडिओ बघितलेले आहे त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं. रेशोजमध्ये पण कधी तुम्हाला गोष्टी दिलेल्या असतील, काही दिलेलं असेल. काय स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं म्हणजे तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तर ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सीज मायनस एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी, हा जो रिलेटिव्ह रेशो आहे याची तुम्हाला सम घ्यायची ओव्हर द लास्ट कॉलम. ओके. आणि ती सम म्हणजेच तुमचा काय स्क्वेअर असणार आहे कॅल्क्युलेटेड. तर काय स्क्वेअर जो कॅल्क्युलेटेड आहे त्याची व्हॅल्यू कायम टॅब्युलेटेडपेक्षा किंवा क्रिटिकलपेक्षा छोटी आली पाहिजे, तेव्हा आपण काय म्हणू शकतो, H0 इज ॲक्सेप्टेड, अदरवाईज इट इज रिजेक्टेड. सो द नेक्स्ट एक्झाम्पल इज, so the question is, in a batch of 500 articles produced by a machine 16 articles are found to be defective. Okay, 500च्या बॅचमध्ये 16 डिफेक्टिव्ह आहेत. आफ्टर ओव्हरहॉलिंग the machine it is found that 3 articles are defective in a batch of 100. म्हणजे ओव्हरहॉलिंगचा अर्थ असा आहे की दुरुस्ती केल्यानंतर मशीनमध्ये डिफेक्टिव्ह निर्माण होत आहेत म्हणून मशीनची दुरुस्ती केली आणि परत एक 100ची बॅच काढली, तर त्या 100च्या बॅचमध्ये तरी पण 3 डिफेक्टिव्ह आहेतच आहेत. बरोबर. तर हॅज द मशीन इम्प्रूव्ड, म्हणजे मशीन इम्प्रूव्ह केली त्यांनी दुरुस्ती करून का नाही केली हे त्यांनी विचारलं आहे आपल्याला. बरोबर. तर आता इथं बघता क्षणी मुलांना हे नाही लक्षात येत की हा प्रॉब्लेम कशाचा आहे किंवा याच्यामध्ये झेड टेस्ट वापरायची, हे तर क्लिअर आहे कारण प्रॉब्लेमच्या शेवटी ब्रॅकेटमध्ये तुम्हाला झेड अल्फा दिलेला आहे आणि तो 1.96 दिलेला आहे, म्हणजे नक्कीच झेड टेस्ट वापरायची. पण मग झेड टेस्ट कोणती वापरायची, डिफरन्स ऑफ मीन्सवाली वापरायची का प्रपोर्शन्सवाली वापरायची, हे नाही लक्षात येत. तर इथं जिथं डिफेक्टिव्ह नॉन डिफेक्टिव्ह आणि टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स असं दिलेलं असेल तिथं कायम प्रपोर्शन वापरायचं. आता मला सांगा, तुमची मशीन कधी इम्प्रूव्ह झाली असं म्हणता येईल, जेव्हा तिचं डिफेक्टिव्ह वस्तू प्रोड्यूस करण्याचं किंवा डिफेक्टिव्ह आर्टिकल्स प्रोड्यूस करण्याचं प्रमाण हे कमी झालेलं असेल. बरोबर. त्यावेळी आपण असं म्हणू शकतो की
मशीन इम्प्रूव्ह झालेली आहे. मग ते प्रमाण म्हणजे काय, म्हणजेच प्रपोर्शन, बरोबर. सो 500 पैकी 16 डिफेक्टिव्ह आहेत पहिल्या केसमध्ये. म्हणजे तुमचं प्रपोर्शन फॉर द फर्स्ट सॅम्पल ऑफ 500 आर्टिकल्स इज वॉट, P1 अँड इट इज गिवन बाय 16/500. P2 इज फॉर द सेकंड सॅम्पल विच इज टेकन आफ्टर ओव्हरहॉलिंग, बरोबर. दुरुस्त केल्यानंतर जे 100चं घेतलेलं आहे त्याच्यात 3 डिफेक्टिव्ह निघाले. सो 3/100 विल बी द P2, दॅट इज द प्रपोर्शन ऑफ सेकंड सॅम्पल यू हॅव टेकन. सो 2 सॅम्पल्सचं प्रपोर्शन इथं तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यांना कम्पेअर करायचं. म्हणजे इथं कुठली टेस्ट वापरावी लागेल, डिफरन्स ऑफ प्रपोर्शन्सवाली जी टेस्ट आहे, ओके, झेड टेस्ट, ती तुम्हाला वापरायची. ओके, सो राईट डाऊन व्हॉट इज गिवन दॅट before overhauling sample contains 500 articles. Okay, among that 500 articles, x1, that is defective articles, are 16. Okay, so what is the P1 proportion for the first sample? It is 16/500, so it is equal to 0.032. Okay, after overhauling, the second sample is of 100 articles, and among 100 articles 3 are defectives. Okay, so P2 is equal to 3/100, so it is 0.03. Can we say that the machine is improved by judging these samples? No. 500चं सॅम्पल घेतलेले, 500 फक्त मशीन्स आर्टिकल्स झालेले असतील का प्रोड्यूस त्या मशीनमधून? नो, जास्त झाले असतील, पण त्यातले 500 उचलले होते आपण. आणि आफ्टर ओव्हरऑलिंग म्हणजे दुरुस्ती केल्यानंतर पण फक्त 100च आर्टिकल्स झालेले असणार आहेत का मॅन्युफॅक्चर किंवा प्रोड्यूस? नो, जास्त झालेले असतील, त्यातले फक्त 100 घेतलेले. सो जस्ट ऑब्झर्विंग द सॅम्पल्स वी कॅनॉट जज द बिफोर अँड आफ्टर परफॉर्मन्स ऑफ द मशीन. ओके, हा प्रॉब्लेम आहे, म्हणून इथं आपण टेस्ट वापरतोय. ठीक आहे, सो व्हॉट इज H0 हिअर? नल हायपोथेसिस काय असलं पाहिजे तुमचं? नल हायपोथेसिस हे असलं पाहिजे की नाही झाली मशीन इम्प्रूव्ह, बरोबर. बाय डिफॉल्ट आपण काय समजणार आहे की मशीन नाही झालेली इम्प्रूव्ह. मशीन इम्प्रूव्ह झालेली नाही म्हणजे काय, P1 आणि P2 सेम असतील, बरोबर. ऑल्टरनेटिव्ह काय असलं पाहिजे, मशीन इम्प्रूव्ह झाली म्हणजेच काय, मशीन इम्प्रूव्ह झाली म्हणजे सेकंड सॅम्पलचं जे प्रपोर्शन आहे इट शुड बी लेस दॅन P1. त्या केसमध्ये तुमची मशीन, दॅट इज द मशीन हॅज इम्प्रूव्ड. When the machine will be improved? When it will be improved? If the defect proportion has decreased. Okay, defect proportion has decreased. ओके, जेव्हा डिफेक्ट प्रपोर्शन डिक्रीज होईल तेव्हा तुमची मशीन इम्प्रूव्ह झालेली असेल, बरोबर. सो या केसमध्ये जिथं तुम्हाला सॅम्पल प्रपोर्शन्स गिवन असतात त्या केसमध्ये आपण पूल्ड प्रपोर्शन कॅल्क्युलेट करतो. बघा, झेड टेस्ट डिफरन्स ऑफ प्रपोर्शनवाली जिथं आपण बघितलेली आहे तो व्हिडिओ बघा. या व्हिडिओच्या शेवटी मी तो टॅग करते म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की जिथं पॉप्युलेशन प्रपोर्शन्स नाही, सॅम्पल प्रपोर्शन्स तुम्हाला दिलेले असतात तिथं तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागतो P, जो की पूल्ड प्रपोर्शन आहे, बरोबर. सो पूल्ड प्रपोर्शन इज गिवन बाय P is equal to x1 plus x2 divided by n1 plus n2. So it is equal to 16 plus 3 divided by 500 plus 100. So it is 19/600. So it is equal to 0.03167. Okay, so this is your pooled proportion P. What is Q? It is 1 minus P. Okay, so 1 minus 0.03167. So it is equal to 0.96833. Okay, this is your Q. Okay,
तर टेस्ट स्टॅटिस्टिक आपण फाइंड आउट करणार आहे. त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये टेस्ट स्टॅटिस्टिक आपण फाइंड आउट करतोय. सो व्हॉट विल बी द टेस्ट स्टॅटिस्टिक? काय असेल ते? तर P1 मायनस P2 सॅम्पल प्रपोर्शन्सचा डिफरन्स डिवायडेड बाय PQ इंटू 1/N1 प्लस 1/N2. ओके, हा पण फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलेला आहे. याच्यात दोन केसेस आहेत, एक तर पॉप्युलेशन प्रपोर्शन्स तुम्हाला दिलेले असतील किंवा सॅम्पल प्रपोर्शन्स. या केसमध्ये सॅम्पल प्रपोर्शन्स तुम्हाला गिवन आहेत म्हणून आपण सॅम्पलवाला फॉर्म्युला वापरतो, बरोबर. सो 0.032 मायनस 0.03 डिवायडेड बाय अंडर रूट 0.03167 इंटू 0.96833 इंटू 1/500 प्लस 1/100. ओके, सो फायनली इट इज कॅल्सीमध्ये टाका. मॅन्युअली सॉल्व्ह करणं इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल नाही ॲक्च्युली, पण थोडंसं डिफिकल्ट आहे, बरोबर. सो तुम्ही डायरेक्ट कॅल्सीमध्ये सबस्टिट्यूट केले व्हॅल्यूज तरी चालेल. सो फायनली इट इज 0.002 डिवायडेड बाय 0.0194. ओके, सो Z इज इक्वल टू 0.103. okay, which is clearly less than 1.96. okay, which is clearly less than 1.96, which is the critical value. So Z is less than Z alpha. Okay, which implies that H naught is accepted. H naught is accepted, which implies that defect proportion is not changed. Okay, P1 is equal to P2. Defect proportion is same. So the conclusion we can draw is there is no significant difference. There is no significant evidence that the proportion of defective articles has decreased after overhauling. Okay, so there is no significant evidence that the proportion of defective articles has decreased after overhauling. ओके, सो या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातील. तुम्हाला तिथं क्लिअर मेन्शन केलेलं नसेल की तुम्हाला कुठली टेस्ट वापरायची, तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. सो बाकी युनिट्सपेक्षा या युनिटमध्ये थोडंसं कष्ट तुम्हाला जास्त घ्यावं लागणार आहे टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम्स. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इज samples of size 10 and 14 were taken from two normal populations with standard deviation 3.5 and 5.2. ओके, म्हणजे दोन सॅम्पल्स घेतलेले आहेत आपण दोन वेगवेगळ्या नॉर्मल पॉप्युलेशन्समधून. त्यातलं पहिलं सॅम्पल जे आहे त्याची साईज आहे 10 आणि दुसरं सॅम्पल जे आहे त्याची साईज आहे 14. ओके, आणि दोघांचे स्टँडर्ड डिव्हिएशन्स 3.5 आणि 5.2 आहेत, बरोबर. द सॅम्पल मीन्स वेअर फाउंड टू बी 20.3 अँड 18.6. सॅम्पल मीन्स पण दिलेले आहेत दोन्ही सॅम्पल्सचे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की टेस्ट वेदर द मीन्स ऑफ द टू पॉप्युलेशन्स आर ॲट द सेम लेवल. म्हणजे दोन्ही मीन्स जे आहेत दोन्ही पॉप्युलेशन्सचे, ओके, ते सेम आहेत. आता देताना सॅम्पल्स दिलेले आहेत तुम्हाला आणि सॅम्पल्सचे मीन्स आणि स्टँडर्ड डिव्हिएशन्स दिलेले आहेत, बरोबर. पॉप्युलेशनचं स्टँडर्ड डिव्हिएशन पण तुम्हाला दिलेलं नाही आहे. सो या केसमध्ये आता सॅम्पल साईज जी आहे 10 आणि 14 ही क्लिअरली लेस दॅन 30 आहे म्हणून इथं आपण टी टेस्ट वापरतोय. झेड टेस्ट हे आपण लार्ज सॅम्पलसाठी आपण वापरतो, म्हणजे ग्रेटर दॅन 30 साईजवाले जे सॅम्पल्स असतात त्यांच्यासाठी वापरतो. तर इथं लेस दॅन 30 वाले सॅम्पल्स आहेत दोघांची साईज 10 आणि 14 आहे, बरोबर. सो लेट N1 इज 10, N2 इज 14. X1 bar, that is mean of the first sample, is 20.3. X2 bar, that is the mean of the second sample, is 18.6. This is given to you. Standard deviations are also given to you. S1 is 3.5 and S2 is 5.2. okay,
So this is given to you. One more thing is given to you. It is T 0.05, 22. Degree of freedom is 22. आता डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय तर मीन दिलेले असल्यामुळे दोन गोष्टी फिक्स होऊन जातात बरोबर, दोन्ही सॅम्पल्समधल्या प्रत्येकी एक एक. सो उरले किती, इकडं 9, 10 साईज आहे सॅम्पलची, त्यातला एक फिक्स झाला बिकॉज ऑफ मीन. उरले किती 9 आणि इकडं 14 मधले 13 फिक्स झाले. सो 13 आणि 9 किती 22. म्हणून डिग्री ऑफ फ्रीडम जी आहे 22 ती घेतलेली आहे बरोबर. सो टी ॲट 0.05, 22 इज 2.07. सो या व्हॅल्यूज तुम्हाला गिवन आहेत. ठीक आहे. तर हायपोथेसिस दिलेले आहेत का, H0 आणि H1 दिलेले आहेत का तुम्हाला, नाही दिलेले, तुम्हाला ओळखायचे. तर जे टेस्ट वेदरच्या पुढचं स्टेटमेंट असतं ते बाय डिफॉल्ट तुम्हाला कन्सिडर करावं लागतं. बघा, टेस्ट वेदर द मीन्स ऑफ द टू पॉप्युलेशन्स आर ॲट द सेम लेवल. म्हणजे नल हायपोथेसिस तुम्हाला असं अज्युम करायचं आहे की दोघांचे मीन, दोन्ही पॉप्युलेशन्सचे मीन सेम लेवलला आहेत, म्हणजे μ1 आणि μ2 सेम आहेत. हा झाला तुमचा बाय डिफॉल्ट H0. ओके. H1 काय असेल मग, μ1 इज नॉट इक्वल टू μ2, दोघं सेम लेवलला नाही आहेत बरोबर. सो ही टू टेल्ड टेस्ट आहे बरोबर. तर या केसमध्ये सॅम्पल स्टँडर्ड डेव्हिएशन्स तुम्हाला दिलेले आहेत, म्हणून या केसमध्ये तुम्हाला पूल्ड व्हेरियन्स काढावा लागतो बरोबर. तर पूल्ड व्हेरियन्स कॅल्क्युलेट करताना त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, SP दॅट इज नोन ॲज पूल्ड व्हेरियन्स, SP² इज गिवन बाय N1 - 1 S1² plus N2 - 1 S2² divided by N1 plus N2 minus 2. Okay. So it is given by N1 minus 1 is 9. Okay. 10 minus 1 is 9 into 3.5 square plus 14 minus 1 is 13 into 5.2 square divided by 22. Okay. 10 plus 14 divided by 2. N1 plus N2 minus 2. Okay. So 14 plus 10 is 24 minus 2 is 22. So finally it is 22. So it is equal to 9 into 12.25 plus 13 into 27.04 divided by 22. So it is equal to 110.25 plus 351.52 whole divided by 22 is equal to 461.77 divided by 22. So finally it is 20.99. That is the pooled variance. SP is equal to, pooled standard deviation. SP is equal to 20.99 is equal to 4.582. So pooled variance काढलेला आहे आणि pooled variance नुसार स्टँडर्ड डेव्हिएशन पण कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता आपल्याला काढायचं आहे टेस्ट स्टॅटिस्टिक. ओके. सो व्हॉट इज युअर टेस्ट स्टॅटिस्टिक इन टी टेस्ट? टेस्ट स्टॅटिस्टिक इज T is equal to x1 minus x2 divided by SP under root 1 by N1 plus 1 by N2. Actually इथं x1 minus x2 is not there. Here actually we have x1 bar, x2 bar. Okay. So it is given by sample mean for the first sample is 20.3. Okay. Minus 18.6 divided by SP is 4.582 under root 1 by 10 plus 1 by 14. सो इट इज इक्वल टू कॅल्सीमध्ये टाका रूट फाइंड आउट करायला, तर तुम्हाला मिळेल 1.7 डिवायडेड बाय
1.7 divided by 4.582 under root 582 under root 0.17143. okay, so it is given by 1.7 divided by, take the multiplication in calci, 1.897. okay, so finally t calculated is 0.896. okay, so this is the calculated value of t, which is clearly less than t at 0.05 किंवा 22. ओके, टॅब्युलेटेड व्हॅल्यूपेक्षा कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू छोटी आली आहे, म्हणजे आपण एच नॉट काय करणार आहे, ॲक्सेप्ट करणार आहे. सो एच नॉट इज ॲक्सेप्टेड. ओके, एच नॉट ॲक्सेप्ट केलेला आहे. सो व्हॉट इज ट्रू देन, देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन द पॉप्युलेशन मीन्स. देर इज नो significant difference between the population means. Between the population means. okay, so this is the answer. okay, तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं टेस्ट स्टॅटिस्टिक आणि दिलेल्या व्हॅल्यूसोबत त्याला कम्पेअर करायचं. बरोबर, जर तो लेस दॅन टॅब्युलेटेड व्हॅल्यू असेल, क्रिटिकल व्हॅल्यू असेल, तर तुम्हाला एच नॉट ॲक्सेप्ट करायचं आहे. इफ इट इज ग्रेटर दॅन द टॅब्युलेटेड व्हॅल्यू देन यू हॅव टू रिजेक्ट एच नॉट. ओके, अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण PYQs मधलं. लास्ट एक्झाम्पल जे होतं त्या सेम क्वेश्चन पेपरमधला हा प्रॉब्लेम आहे. लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं होतं, तर स्मॉल सॅम्पल्स होते दोन्ही. बरोबर, स्मॉल सॅम्पल्स होते म्हणून आपण टी टेस्ट वापरली होती. बरोबर, या एक्झाम्पलमध्ये जी सॅम्पल साईज आहे ती 1000 आणि 1500 आहे, म्हणजे इट इज क्लिअरली ग्रेटर दॅन 30. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय वापरावं लागेल, झेड टेस्ट वापरावं लागेल. दोन्हीकडं आपण मीन्समधलाच डिफरन्स चेक करतो आहे. वरती आपण बाय डिफॉल्ट ते दोघं सेम लेवलला आहेत असं अज्युम करून चाललो होतो. इथं पण आपण तेच करणार आहे की डिफरन्स जो आहे सुरुवातीलाच तो 0 कन्सिडर करून आपण चालणार आहे. म्हणजे μ1 इज इक्वल टू μ2 हे सेम तुमचं हायपोथिसिस राहणार आहे, नल हायपोथिसिस. बरोबर, तर काय काय गिवन आहे ते आधी आपण लिहूयात. सो व्हॉट इज गिवन टू यू, गिवन दॅट N1, that is size of first sample is 1000 from the first population, and summation x is 49,000. Summation x minus x bar square is 7,84,000. For the second sample, for sample 2, N2 is equal to 1500. Summation x2 is equal to sum of all the entries in the second sample is 70,500, and summation x minus x bar square is 24 lakh itself. okay, so this is given to you. One more thing is given to you and it is the value of z alpha. okay, z alpha पण तुम्हाला दिलेला आहे. तर z alpha ची व्हॅल्यू आहे 1.96. ओके, तर आता तुम्हाला जे हायपोथिसिस टेस्ट करायचं आहे एच नॉट, ते कसं डिसाईड करायचं, तर जे प्रॉब्लेममध्ये विचारलेलं आहे, डिस्कस द सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन मीन स्कोर. म्हणजे मीन स्कोर्समधला डिफरन्स जो आहे सिग्निफिकंट तो तुम्हाला स्टडी करायचा आहे किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला डिस्कस करायचं आहे. तर फर्स्ट अझम्पशन काय असलं पाहिजे आपलं, की तो डिफरन्स 0 आहे. म्हणजेच दोन्ही पॉप्युलेशनसाठी मीन्स जे आहेत ते सेम आहेत, हे आपलं डिफॉल्ट अझम्पशन असेल. व्हॉट विल बी H1? H1 विल बी दे आर नॉट इक्वल, दॅट इज μ1 इज नॉट इक्वल टू μ2. ओके, नेक्स्ट स्टेप इज यू हॅव टू कॅल्क्युलेट सॅम्पल मीन्स. दिलेले आहेत का सॅम्पल मीन्स या एक्झाम्पलमध्ये? नो, दे आर नॉट गिवन. ओके, सो x1 बार आणि x2 बारच्या व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या. तर x1 बार काय येणार आहे, x1 बार येईल 49,000 विच इज द सम ऑफ द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी 1000. ओके, हाऊ मेनी
elements are there in that sample? 1000 elements are there. Okay, so 49,000 divided by 1000 is 49. Similarly, 70,500 divided by 1500 is 47. Okay, so x1 bar is 49, x2 bar is 47. Now x1 bar minus x2 bar is 49 minus 47 is equal to 2. ओके, आता सॅम्पल व्हेरियन्सेस दिलेले नाही आहेत, ते कॅल्क्युलेट करावे लागतील. ओके, मागच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सॅम्पल व्हेरियन्सेस दिलेले होते, ॲक्च्युली सॅम्पल स्टँडर्ड डिव्हिएशन्स दिलेले होते. ओके, सो S1 स्क्वेअर तो कसा काढता येईल, तर समेशन एक्स मायनस एक्स बार स्क्वेअर डिवायडेड बाय n, that is n1. So here it is 7,84,000 divided by 1000, so it is equal to 784. ठीक है. S2 square is summation x minus x bar square divided by n2, which is 24 lakh divided by 1500, so it is equal to 1600. ठीक आहे, दोन्ही व्हेरियन्सेस कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता आपल्याला काढायचं आहे टेस्ट स्टॅटिस्टिक. सो व्हॉट इज द टेस्ट स्टॅटिस्टिक? इट इज झेड इन दिस केस, कारण हे लार्ज सॅम्पल टेस्ट आहे ही, बरोबर, लार्ज सॅम्पल टेस्ट आहे म्हणून इथं आपण झेड कॅल्क्युलेट करतोय. आणि काय फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी? आपण ऑलरेडी झेड टेस्ट बघितलेली आहे फॉर द डिफरन्स ऑफ मीन्स, तीच टेस्ट आपण इथं वापरतोय. x1 बार मायनस x2 बार डिवायडेड बाय अंडर रूट S1 square is, what is S1 square? S1 square is 784. Okay, divided by n1 is 1000 plus S2 square is 1600 divided by 1500. Okay, so here it is 2 divided by under root 0.784 plus 1.0667 is equal to 2 by 1.36, that is 1.47. So finally the calculated value ZCAL is 1.47. Z calculated is 1.47, which is clearly less than 1.96, that is tabulated value Z 0.05 किंवा Z अल्फा जो दिलेला आहे, बरोबर, त्याच्यापेक्षा छोटी आली, विच इम्प्लाइज दॅट H0 इज ॲक्सेप्टेड. दॅट मीन्स द पॉप्युलेशन मीन्स μ1 and μ2 आर इक्वल. Okay, are same. So there is no significant difference between the mean scores. There is no significant difference. There is no significant difference between the mean scores. Okay, तर असे काही एक्झाम्पल्स आहेत. अजून 2 क्वेश्चन पेपर्स आहेत ज्याच्यामध्ये PYQs आहेत. तर आपण अजून एक प्रॉब्लेम बघूयात त्या टाईपचं. अजून 2-3 एक्झाम्पल्स बघूयात जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की आपण कुठल्या टेस्ट, म्हणजे कुठल्या एक्झाम्पलमध्ये कुठली टेस्ट वापरायची. जनरली जी टेस्ट तुम्ही वापरताय ती टेस्ट तुम्हाला अशी शेवटी हिंट देणार आहे. झेड अल्फा दिलेला असेल तर झेड टेस्ट वापरायची, टी अल्फा दिलेला असेल तर टी टेस्ट वापरायची, काय स्क्वेअर दिलेला असेल तर काय स्क्वेअर टेस्ट वापरायची, आणि एफ दिलेला असेल तर एफ टेस्ट वापरायची. एवढं सिम्पल आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल इज, so the example is, let P be the probability of that a given die shows even number. Okay, म्हणजे दिलेल्या डायने जर रोल केल्यानंतर इवन नंबर दाखवला तर त्या इवन नंबर दाखवण्याची प्रोबॅबिलिटी P अज्युम केलेली आपण, बरोबर. टू टेस्ट H0 इज P इज इक्वल टू 1/2 वर्सेस H1 P इज इक्वल टू 1/3. म्हणजे ही जी प्रोबॅबिलिटी आहे 1/2 असेल का 1/3 असेल हे आपल्याला टेस्ट करायचं आहे. तर ते टेस्ट करण्यासाठीची प्रोसिजर जी आहे ती खाली दिलेली आहे त्यांनी. टॉस द डाय ट्वाइस अँड ॲक्सेप्ट H0 इफ बोथ द टाइम्स
इट शोज इवन नंबर. म्हणजे जर तुम्ही दोनदा दोनदा तुम्ही जर टॉस केला आणि दोनदा डाय टॉस केल्यानंतर दोन्ही वेळेस जर तुम्हाला इवन नंबर मिळाला तर आपण असं म्हणणार आहे की प्रोबॅबिलिटी 1/2 आहे. बरोबर, इवन नंबर मिळण्याची प्रोबॅबिलिटी 1/2 आहे. ठीक आहे. अदरवाईज आपण असं म्हणणार आहे की प्रोबॅबिलिटी 1/3 आहे. ओके. सो given that H0 P is equal to 1/2 and H1 P is equal to 1/3. Okay, so a die is tossed twice. And H0 is accepted. H0 is accepted only if both tosses show an even number. Okay, so let E be the event that a toss shows an even number. तर आपण असं एक अज्युम करतोय की इव्हेंट ई जो आहे तो काय सांगतोय की एका टॉसमध्ये इवन नंबर मिळतोय. बरोबर. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ई म्हणजे तुमचा स्मॉल पी आहे. ठीक आहे. आता ॲक्सेप्टन्स रिजन काय असेल? ॲक्सेप्टन्स रिजन जिथं आपण ॲक्सेप्ट करतोय तुमचा H0 तो रिजन काय असेल तर दोन्ही वेळा ई इव्हेंट ऑकर झाला. बरोबर, दोन्ही वेळा ई इव्हेंट ऑकर झाला. हा झाला तुमचा ॲक्सेप्टन्स रिजन ई. फॉर द फर्स्ट टाइम इट इज ऑल्सो शोईंग इवन नंबर अँड फॉर द सेकंड टाइम इट इज ऑल्सो शोईंग इवन नंबर. ठीक आहे. आता तुम्हाला अल्फा काढायचं आहे, म्हणजे टाईप 1 एरर तुम्हाला फाइंड आउट करायला विचारला आहे. तर टाईप 1 एरर म्हणजे काय? अल्फा. बरोबर. आणि टाईप 1 एरर कसा मिळतो आपल्याला? तर रिजेक्टिंग H0 when it is true. बरोबर. त्यावेळी तुम्हाला अल्फा भेटतो. ओके. सो अंडर H0 व्हॉट इज P? P is equal to 1/2. Under H0 P is equal to 1/2. So you are finding probability of acceptance region, okay, where H0 is true. Okay, so it is equal to 1/2 स्क्वेअर. कारण एकदा येण्याची प्रोबॅबिलिटी जर 1/2 असेल इवन नंबर, तर दोनदा दोन ट्रायल्समध्ये येण्याची प्रोबॅबिलिटी काय झाली? 1/2 × 1/2 सिन्स दे आर इंडिपेंडेंट इव्हेंट्स. ओके. सो इट इज इक्वल टू 1/4. ठीक आहे. सो अल्फा, that is probability of rejecting H0 when H0 is true is equal to 1 minus probability of accepting H0 when H0 is true. बरोबर. रिजेक्शनची प्रोबॅबिलिटी कशी मिळेल? ॲक्सेप्टन्सची प्रोबॅबिलिटी सबट्रॅक्ट केल्यानंतर. बरोबर. 1 minute. ओके. सो रिजेक्टिंग H0 when H0 is true याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती कशी मिळणार आहे? त्या ॲक्सेप्टन्सची प्रोबॅबिलिटी सबट्रॅक्ट केल्यानंतर. बरोबर. आयदर एक्सेप्ट करू शकता तुम्ही किंवा रिजेक्ट करू शकता H0ला. बरोबर. ॲक्सेप्टन्सची तर ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. सो इट इज 1 - 1/4 विच इज 3/4. ओके. सो अल्फाची व्हॅल्यू मिळाली 3/4. ठीक आहे. तर यानंतर टाईप 2 एररची व्हॅल्यू पण तुम्हाला विचारलेली आहे. बरोबर. टाईप 2 एरर म्हणजे बीटा. ओके. आणि बीटाची व्हॅल्यू आपण कशी मिळवतो? तर ॲक्सेप्टिंग H0 when it is false. ओके. when it is false. If H0 is false, that means H1 is true. Okay. And what is the value of probability in H1? It is 1/3. ओके. H1 मध्ये प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू किती आहे? 1/3. बरोबर.
सो आपण काय करणार आहे, पी आता 1/3 घेणार आहे, बरोबर. सो अंडर H1 probability is 1/3. Okay, so beta is equal to probability of accepting H0, accepting H0 when H1 is true. Okay, which means 1/3 square, so it is equal to 1/9. A is what? A is the acceptance region of event E, okay, where E shows even number. Okay, so दोन्ही वेळेस जर इवन नंबर दाखवत असेल तर 2 इंडिपेंडंट ट्रायल्स झाल्या, एकदा इवन नंबर दाखवण्याची प्रोबॅबिलिटी अंडर H1 आपण 1/3 घेतलेली आहे, म्हणून 1/3चा स्क्वेअर. ओके, सो 1/9. सो बीटाची व्हॅल्यू काय मिळाली? 1/9. सो दिस इज ऑल अबाउट टाईप 1 अँड टाईप 2 एरर्स. ओके, यानंतर एक F टेस्टचं एक्झाम्पल बघूयात आपण. आधी आपण जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया. इन 2 इंडिपेंडंट सॅम्पल्स ऑफ साईज 8 and 10 द सम ऑफ स्क्वेअर डेविएशन्स ऑफ द व्हॅल्यूज फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह सॅम्पल मीन्स वेअर 84.4 and 102.6. टेस्ट whether the difference of variances of the two populations is significant or not. ओके, सो काय काय दिलेलं आहे ते आधी लिहूयात आपण. 2 सॅम्पल्स आहेत, त्या दोघांची साईज N1 8 आहे आणि N2ची साईज आहे, सेकंड सॅम्पलची साईज आहे N2 विच इज 10. ओके, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ डेविएशन्स म्हणजे काय, तर x मायनस एक्स बारचा स्क्वेअर याची जी सम आहे ती दिलेली आहे दोन्ही सॅम्पलसाठी 84.4. आणि सपोज दुसरा सॅम्पल जर आपण वायने इंडिकेट केलं तर y मायनस वाय बार स्क्वेअर इज गिवन 102.6. ओके, आता H0 जो आहे तो काय घ्यायचा, तर टेस्ट वेदरच्या पुढचं जे स्टेटमेंट आहे ते वाचायचं. टेस्ट वेदर द डिफरन्स ऑफ व्हेरियन्सेस ऑफ द पॉप्युलेशन इज सिग्निफिकंट ऑर नॉट, म्हणजे डिफरन्स जो आहे तो सिग्निफिकंट आहे का नाही. ओके, तर तो नाही सिग्निफिकंट, तो अगदी 0 आहे असं अज्युम करून आपण चालतो बाय डिफॉल्ट. सो σ1 स्क्वेअर इज सेम ॲज σ2 स्क्वेअर, हे आपलं बाय डिफॉल्ट अजम्पशन असेल. आणि H1 काय असणार आहे, ऑल्टरनेटिव्ह हायपोथिसिस σ1 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू σ2 स्क्वेअर. ओके, तर आता F टेस्ट वापरायची. ठीक आहे, सॅम्पल सायझेस ज्या आहेत ते सॅम्पल सायझेस क्लिअरली मेन्शन करतायत की आपल्याला F टेस्ट वापरायचे, बरोबर. सो कॅल्क्युलेट द सॅम्पल व्हेरियन्सेस. सॅम्पल व्हेरियन्सेस are given by S1 square is given by 84.4 divided by 8 minus 1, that is N1 minus 1. Okay, so it is equal to 84.4 divided by 7, which is 12.057. Okay, and S2 square is 102.6 divided by N2 minus 1, that is 10 minus 1. Okay, second sample ची साइज किती आहे, 10. So 102.6 divided by 9 is equal to 11.4. ठीक आहे, दोन्ही व्हेरियन्सेस कॅल्क्युलेट केलेले आहेत. S1 square is clearly bigger than S2 square, so capital F is equal to F कॅल्क्युलेट करायचं आहे, S1 square divided by S2 square, so it is 12.057 divided by 11.4 is equal to 1.058. Okay, degrees of freedom म्हणजे since the mean is fixed here, okay, किंवा स्क्वेअर डेव्हिएशन्स जे आहेत ते फिक्स केलेले आहेत, म्हणजे एक एक ऑब्झर्वेशन फिक्स केलेले आहे, बरोबर. टोटल 8 ऑब्झर्वेशन्स आहेत पहिल्या सॅम्पलमध्ये, म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम काय झाली, V1 इज इक्वल टू V1 इज द डिग्री ऑफ फ्रीडम, इट इज 7.
and V2 is the degree of freedom for second sample. It is 10 minus 1 which is 9. ओके, ॲक्च्युली मी डिग्री ऑफ फ्रीडम तुम्हाला सांगितलेलंच नाही. त्याचं रिझन असं आहे की डिग्री ऑफ फ्रीडमचा डायरेक्ट कॅल्क्युलेशनमध्ये काहीच रोल नाही आहे. ऑलरेडी ज्या टॅब्युलेटेड व्हॅल्यूज आहेत त्या विथ डिग्रीज तुम्हाला दिलेल्या असतात प्रॉब्लेमच्या शेवटी. सो त्याच्यात काही करायची वेगळं काही करायची गरज किंवा मेन्शन करायची सुद्धा गरज नाही आहे. ओके, क्रिटिकल व्हॅल्यू गिवन क्रिटिकल व्हॅल्यू F0.05 ॲट 7.9 इज गिवन टू यू 3.29. ओके, दिलेली आहे एफची व्हॅल्यू तुम्हाला काय दिलेली आहे, इवन याच्यात सुद्धा मेन्शन केलेलं नाही आहे. ओके, फक्त डिग्रीज ऑफ फ्रीडम पुढं दिलेलं आहे 7 and 9. ओके, फॉर बोथ द सॅम्पल्स. सो 3.29 ही तुमची व्हॅल्यू आहे. ओके, विच इज क्लिअरली बिगर दॅन द कॅल्क्युलेटेड एफ. ओके, सो एफ कॅल्क्युलेटेड इज लेस दॅन F0.05. Okay, that is F tabulated, which implies that accept H0. And what is your H0? H0 says that both the sample variances are equal, hence both the population variances are equal. That is sigma 1 square is equal to sigma 2 स्क्वेअर. इतकं सोपं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर तुमच्या H0 कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू जर तुमची टॅब्युलेटेड व्हॅल्यूपेक्षा किंवा क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा छोटी आली तर प्रत्येक ठिकाणी आपण H0ला ॲक्सेप्ट करतोय. ओके, सो देर इज नो सिग्निफिकंट डिफरन्स in population variances between the population variances. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टेस्टिंग ऑफ हायपोथिसिस न्यूमरिकल्स. थिअरीला न्यूमरिकल्स और पडतात. माझं असं सजेशन आहे की तुम्ही थिअरी करण्यापेक्षा तुम्ही न्यूमरिकल्स सॉल्व करा. कमीत कमी वेळेमध्ये चांगले मार्क्स तुम्हाला न्यूमरिकल्समध्ये मिळू शकतात. फक्त कंडिशन एवढीच आहे की तुम्हाला प्रॉब्लेम समजून घ्यायचे. ओके, प्रत्येक प्रॉब्लेमनुसार त्याच्यातल्या गोष्टी चेंज होतात. म्हणजे अंडरस्टँडिंग जी आहे तुमची ती कॉन्सेप्टची अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग पाहिजे, टेस्टची अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग पाहिजे, तेव्हा तुम्हाला हे प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व करता येतात. ठीक आहे. सो हा जो वन शॉट व्हिडिओ आहे हा नक्की तुम्हाला हेल्पफुल ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून लेटेस्ट अपलोडेड व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील. फर्स्ट इयर सेकंड इयरचे तुमचे फ्रेंड्स असतील तुमच्या कॉलेजमधले किंवा अदर कॉलेजेसमधले तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा. ओके, थँक्यू.